तुला मनोहरचं दुसरं लग्न करायचंय? हा म्हणजे माझी काही हरकत नाहीये. अलका, आपल्याला सगळ्यांना इथून जायचंय. काय म्हणजे कळलं नाही मला. माझी बदली झालीये अंमळनेरला. एवढ्यात नको म्हणावं. सगळी तयारी झाली आहे पल्लू. 2-4 दिवसात आपल्याला जावं लागणार आहे. 2-4 दिवसात? कोणत्याही मुलाला आपण दत्तक घेऊन आपण पुण्यच मिळवणार आहोत. तो दत्तक मुलगा किंवा मुलगी त्याला एक घर मिळेल. पल्लू काय झालं? ए शांत शांत ये आतमध्ये बस. थांब. ये. काय झालं? बस तू शांतपणे आधी पाणी घे. काय झालं एवढं रडायला? घे. साधं हवंय की थंड आणू? बोल काय झालं? मी तू राजनची बदली झाले. का? काय? कधी? अचानकच झालं सगळं. 4 दिवसात निघू आम्ही. मी तर हे ऐकलं आणि थरथरायलाच लागले. आधीच आईंनी सगळा गोंधळ घालून ठेवला होता आणि आता त्यात हे. मला तर तुझ्यापासून लांब जाणार या कल्पनेनं शहारा आला ग. मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. मी तू नाही ग. इट्स ओके. काम आहे ना आणि आयुष्यभर थोडीच एकत्र राहणार आहोत आपण. आपल्या दोघींचे संसार वेगळे आहेत, वाटा वेगळ्या आहेत, कामं वेगळी आहेत, आपल्या नवऱ्यांची कामं वेगळी आहेत. आपण ऍडजस्ट करायला हवं की नाही? हो ग. पण ह्या 5 वर्षातनं आपण आपलं बालपणच परत जगत होतो असंच वाटत होतं ग तुझ्या बरोबर. मान्य आहे ग. पण एवढे दिवस तरी कुठे होतो आपण खऱ्या अर्थाने एकमेकींबरोबर? योगायोगानं जवळ आलं. मला सुद्धा वाटलं, अगदी तुला वाटलं तसंच. पण शेवटपर्यंत आपल्याला वाटतं, आपल्याला भावसं वाटतं, तसं नाही होत की नाही? मी नाही सोडून जाऊ शकत तुला. वेडी आहेस का? जावं तर लागणार की नाही? राजन आहे, रिया आहे, आई आहेत. तू नाही जात म्हणून कसं चालेल? राजन कॅन्सल करणार आहे का त्याचं जाणं? आणि हे बघ, देवाच्या मनात असेल ना तर तुम्ही पुन्हा इथं बदली होऊन याल, आपली भेट होईल. पण मी तू पण काय?
कुठे वाळवंटात नाही जाणार आहेस लांब. जिथे जाशील तिकडे कम्युनिकेशनची साधनं तर असतील. फोन असेल, इंटरनेट असेल, स्काईप असेल, फेसबुक असेल, चॅट तरी करता येईल आपल्याला निदान. अगदी मनात आलं ना, वाटेल तेव्हा रात्री अपरात्री सुद्धा फोन करू शकतेस तू मला. मी तुला नाही करू शकणार कदाचित. कदाचित तूही करू शकशील. म्हणजे एवढ्या लांब यायला आई तयार नाहीये. का? मामांकडेच राहणार तसं म्हणतात. मग काय ग, आपण बोलतच राहू की. रियाशी सुद्धा मला छान शांतपणे बोलता येईल. आता कशी हसलीस? झालं का रडून? हो. 6 वाजत आले ग. डान्स क्लास वरून आणायचं असेल ना रियाला? अगं हो, म्हणूनच आले होते. जरा उशीर झाला ना जायला की आईंना शंका येते की मी तुझ्याकडेच आले होते म्हणून. हो ना, मग निघ तू. चल चल लवकर, नाही तर यायच्या आई इथे आणि वाट लागायची आपली. हाय पल्लू, कायमची कुठे निघून चाललीस तू? आणि आहेत ना अजून 4 दिवस. भेटू आपण. जावंसं नाही वाटत आहे ग. मला कळतंय, पण जावं लागणार ना. जा चल, 6चे ठोके पडले. जायला तर हवंच की नाही? असंच जाणे अजून 4 दिवस आहेत, पण भेटू परत. बाय बाय. काय बाय? येणारच ना परत भेटायला. जा. तुला बाय म्हटलं खरं. तुला जावं सुद्धा लागेलच, पण बरोबर म्हणालीस ग. तुझ्या जाण्याने अगदी एकटी पडेन मी. अगदी एकटी. रामण्णा, अरे मनू आला का रे? मनू, हे मनू, अजून आला नाही की काय? मनू, हे मनू, मनू, हे मनू, मनू, मनू कुठे आहे? आला नाही अजून? फोन आला होता? हा. काय झालं? नको नको, गरम वगैरे नको करूस. जेवण मी नंतर जेवेन रे. तू जा जा, नंतर जेवेन म्हटलं ना. जा. हा मुलगा म्हणजे सुद्धा ना. स्विच्ड ऑफ.
थोडक्यात काय, आई दत्तकासाठी तयार नाहीयेत. विद्याताईंनी आईशी बोलण्याचा प्रयत्न केला पण नाही. तरी ते म्हणतात थोडी वाट पाहूया, पण मला नाही वाटत. मलाही नाही वाटत. मग म्हणजे पुन्हा पहिले पाडे 55? म्हणजे या गोष्टीचा आई किमान विचार करतील असं वाटलं होतं. नाही म्हणजे अमयने जे काही सांगितलं होतं त्यावरून ही गोष्ट कधीही शक्य होणार नाही याचा अंदाज आलाच होता मला. आणि आईला समजावू शकेल अशी एकच व्यक्ती होती, विद्याताई. त्यांचं जर तिने ऐकलं असतं तरच काहीतरी झालं असतं. सो आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला हवाय. रादर मी एक नवीन विचार करतेय, पण त्याच्या सगळ्या शक्यता मला पडताळून बघायच्या. आय नीड सम टाइम. तेव्हाच मी माझं ओपिनियन देऊ शकेन. कधी? मनोहर, मी मागे मितालीला म्हटलं होतं क्लिनिकवर येऊन जा रुटीन चेकअप साठी. मी सुद्धा म्हणालो तिला एकदा, ती येईल बहुतेक. मी सांगतो तिला परत. शुअर, लवकरात लवकर यायला सांग. बघूया काही करता येतंय का. ते जर लवकर झालं तर काहीतरी वेगळा डिसिजन घेता येऊ शकेल. मी खरंच सांगतो तिला तुला भेटायला. हे बघ मने, आपल्याला चारी बाजूने विचार करायला हवा. काही ना काहीतरी मार्ग सापडेलच ना. आणि ऑफकोर्स वैदू म्हणते त्याप्रमाणे काही शक्यता असतीलच, त्याही पडताळून पाहायला हव्याच. आई तयार झाली असती तर दत्तक हा पर्याय चांगलाच होता. नाही, मला असं वाटतं की आता हे जर आणि तर वगैरे प्रकार थांबवून टाकूयात आपण. तू आईशी डायरेक्ट बोलायला हवंस या विषयावरती. मी? हो, कांट हेल्प. मनोहर, अमे इज राईट. तुम्हाला जे काय बोलायचंय ते समोरासमोर बोला. त्याशिवाय नेमकेपणाने काही कळणारच नाहीये. आणि आता हा द्राविडी प्राणायाम पुरे झाला. म्हणे तू घे बोलून आईशी. तू आता धाडस करायलाच हवं. नाहीतर या सगळ्यामध्ये तुम्हाला दोघांना नाही तिघांना, आईलाही त्रासच होणार ना. आणि हा त्रास आयुष्यभराचा असेल. कायम सगळं डिस्टर्ब असेल. वेल, आईला फोन केला होतास? हो, संध्याकाळी झाला होता फोन. आता घरी जाऊन करीन ना. मी तूही वाट बघत असेल. आत्ता फोन कर आईला. आत्ता? येस, आय एम डॅम शुअर ती अजून जेवलीही नसेल, तुझ्यासाठी वाट पाहत थांबली असेल. अरे सकाळी निघताना मी सांगितलं होतं तिला की रात्री तू लवकर जेवून घे, मी मितूकडे जाणार आहे म्हणून. हो ना, म्हणूनच सांगतोय फोन कर तिला. ती अजूनही नक्की जेवली नसेल, कॉल कर तू. हॅलो. हॅलो आई. मनू, अरे तू आहेस कुठे? वाजले किती बघितलेस का? मी जेवायला थांबले तुझ्याकरता. आई, अगं मी तुला सांगितलं होतं ना रात्री लवकर जेवून घे म्हणून. बरं, मी आज मितूकडे थांबणार आहे असंही सांगितलं होतं. अरे मनू, मी इकडे एकटी आहे रे. आई, अगं ऍक्च्युली ऑफिसमध्ये आहे मी अजून. आणि मितूकडे जायला सुद्धा मला खूप उशीर होणार आहे. अरे पण मी, तू एक सेकंड, तू अजून जेवलेली नाहीस म्हणजे तू गोळ्याही घेतलेल्या नाहीस? नाही.
आई प्लीज तू मला अशी टेन्शन देऊ नकोस ग. आधीच कामाची एवढी टेन्शन्स आहेत, त्याच्यात तू असं वागायला लागलीस तर कसं लक्ष लागेल माझं कामात? म्हणजे आता तू येणार नाहीयेस? आई अगं ऑफिसमध्ये अजून वेळ लागणार आहे मला जरा. ते 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 सगळं जाऊ दे, तू आधी जेवून घे, गोळ्या घे आणि झोप लवकर. हा हो. हॅलो आई, आई, आई तू ऐकलंस का मी काय म्हटलं ते? ऐकते मी. तू आधी जेव, गोळ्या घे आणि झोप लवकर. हा हो, मी जेवण घेते, गोळ्या घेते आणि झोपते. नक्की? हो नक्की. आई प्लीज मला टेन्शन देऊ नकोस ग. नाही. आई तू लवकर जेवणार आहेस? हो. गोळ्या घेणार आहेस? गोळ्या घेणार. पप्पांची शपथ आहे तुला? हो रे, जेवते, गोळ्या घेते आणि झोपते. झालं? बरं मी फोन ठेवू? आई रागवलीस? छे रे, तुला ऑफिसमध्ये एवढी कामं असतात, रागवायचं कशासाठी? तू कर तुझं काम. आई प्लीज, आई प्लीज गोळ्या घे न विसरता. बरं ठेवू फोन? हो ठेव. ओके. बरं तुम्ही बसा, मी कॉफी घेऊन येते. हो आण जेवण. काय बरोबर ओळखलं ना सगळं? हे बघ मने, शेवटी तुलाच सांभाळून घ्यायचंय सगळं. मग ती आई असेल नाहीतर मिताली. कॉफी घ्या, बरं वाटेल. अरे घे रे, बरोबर. आणि हे काय, तुझी कॉफी कुठे? मला नको अरे. मनोहर, कसं आहे म्हणजे आम्ही दोघंही आलो असतो आता तुमच्यासोबत, पण आता खऱ्या अर्थाने तुम्हा दोघांना एकमेकांबरोबर वेळ घालवण्याची गरज आहे. हे मन्या, कम ऑन. हे बघ, तू सदैव तिच्या पाठीशी आहे, इतकी जरी जाणीव करून दिलीस ना तिला तरी खूप आहे. आय मीन इट. करू रे, सवय झाली आता सगळ्यांची. पल्लू, रिया आणि अचानक ते असं सोडून जातात म्हटल्यावर मला काय रडायला आलं रे. मितालीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर तिला मूल होणार नाही हे कळल्यानंतर तू अक्षरशः मागे लागली आहेस तिच्या. नको ना असं करू, नको टोमणे मारूस आई. काय होते अवस्था तिची पाहिलीस कधी?
फार फार तर एखादं मूल दत्तक घेऊ.